2025 उपक्रमाअंतर्गत परिसंस्थेत होणारा रास या उपक्रमावर माहिती देणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थेचा ऱ्हास. माणसाच्या विविध कृतीच्या परिसंस्थेच्या कार्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात. विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होतात. यापुढील विषय ईश्वरी टोपे सादर करणार आहे. परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि त्याची कृती. माझा विषय परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि त्यांची कृती. लोकसंख्या वाढ व संसाधनाचा वाढलेला वापर परिसंस्थेमुळे मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीतील परिसंस्था त्यांच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात. परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला. पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. यानंतर माझी मैत्रीण वैष्णवी धुसेलर शहरीकरण हे विषय मांडणार आहे. शहरीकरण. वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक रोज जमीन दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे. यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. यानंतर माझी मैत्रीण अक्षरा रणमळे. माझ्या विषयाचे नाव औद्योगिकीकरण आणि वाहतूक. वाढत्या औद्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे जंगलांचा नाश होतो. वाहतुकीत वाढ झाल्याने त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागावर रस्त्यांचे, रेल्वे मार्गांचे जाळे पसरले जाते. यानंतर माझी मैत्रीण सांगते बस. माझा मुद्दा पर्यटन. निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांना अशा ठिकाणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते. यानंतर माझी मैत्रीण ईश्वरी. माझा मुद्दा मोठी धरणे. धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदी खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. यानंतर माझी मैत्रीण श्रद्धा पोकळे ही युद्धे हा मुद्दा सादर करणार आहे. माझा विषय युद्धे. जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदातून युद्ध होते. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षा सुरंगस्फोट केले जातात. यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही तर नैसर्गिक परिसंस्थेचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट सुद्धा होतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैशाख जगन्नाथ कदम. मी आता 8वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव गाडगे महाराज अवनाथ विद्यालय मिरपूर लोहारे.
विकसित भारत बिल्टकॉन 2025 या उपक्रमाबद्दल मी एक उपक्रम तयार केलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव आरोग्य व रोग. याबद्दल मी आज क्षय या रोगाची माहिती सांगणार आहे. क्षय रोग त्याचे कारक जीवाणू आहे. संक्रमणाचे माध्यम रोगाचे थुंकीतून तो प्रसार होऊ शकतो. हवेमार्फत तो प्रसार होऊ शकतो. रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे त्यात पण तो प्रसार होऊ शकतो. रोगाच्या वस्तू वापरणे, त्याचे लक्षणे दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास होणे. त्याचा उपचार आहे बीपीची लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषधे घ्यावे. डॉट हा उपचार पूर्ण व नियमितपणे घ्यावा. यानंतर साईजनमुळे कावीळ या रोगाबद्दल माहिती सांगेन. नमस्कार, मी आज कावीळ या रोगाबद्दल माहिती सांगणार आहे. रोगाचे नाव कावीळ. त्याचा कारक विषाणू आहे. संक्रमणाचे माध्यम पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन. त्याची लक्षणे भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी, विष्ठा. उपाय व उपचार: पाणी उकळून व गाळून प्यावे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. त्यानंतर माझा मित्र यश पोकळे हा तुम्हाला अतिसार या रोगाबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्ते, मी अतिसार या रोगाविषयी माहिती सांगणार आहे. रोगाचे नाव अतिसार. कारक जीवाणू विषाणू शिगेल्ला, बॅसिलस, एन्टीमिबा, हिस्टोलिटिका. संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी. लक्षणे पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब. उपाय व उपचार: अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व काढून प्यावे, जलसंजीवनी ORS घ्यावी. यानंतर माझा मित्र साहिल शिवनाथ कारले हा येणार आहे. नमस्कार, आज मी तुम्हाला पटकी या रोगावर माहिती सांगणार आहे. कारक जीवाणू. संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी. लक्षणे उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. उपाय व उपचार: स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. यानंतर विषमज्वर या विषयावर माझा मित्र पियुष खांडरे माहिती सांगणार आहे. विषमज्वर टायफॉइड. याचे कारण जीवाणू. याचे संक्रमणाचे माध्यम दूषित पाणी व अन्न. लक्षणे भूक मंदावणे, डोके दुखी, मळमळ, पोटदुखी, अतिसार, 104 पर्यंत ताप येणे. उपाय व उपचार: स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाणी विल्हेवाट योग्य रीतीने करावी. धन्यवाद.